याज्ञवल्क्याकडे एक साधक गेला. प्रकाशावर सुंदर गोष्ट आहे. साधक गेला आणि याज्ञवल्क्यांना म्हणाला, महाराज जीवन ज्योत कोणची? जीवन ज्योत कोणची? आता दुपारचा गेला होता, आता समोर सूर्य दिसतो होता. म्हणले, हे बघ, ज्या प्रकाशात तू दिसतोय आणि ज्या प्रकाशात मी दिसतोय ती ही जीवन ज्योत. पण पूर्वी कसं होतं, गुरुला प्रश्न विचारायचे नाही, गुरु सांगितले बरोबर. मग त्यांनी काय केलं, बरोबर घरी गेला, सूर्याला अर्घ्या वेळा दिल्या, संध्याकाळपर्यंत मावळला. मग त्याने विचार केला, सूर्य गेला तरी मी आहे. जीवन ज्योत जर ती असेल तर ती मावळलं की मी मावळायला पाहिजे. नाही मावळलो, पुन्हा गेला. महाराज अहो ते जीवन ज्योत गेली की आता कोणती? इतकेच चंद्र होता म्हणले ते. मग त्यांनी काय करावं, प्रश्न विचारायचे नाही. दिवस उजाडला की सूर्याला आग्रह द्यायचे, रात्र झाली की चंद्राला हात जोडायचे. एक दिवस अमावस्या आली, सूर्यही नाही चंद्रही नाही. पुन्हा गेला. अहो म्हणला, महाराज सूर्य नाही चंद्रही नाही, आता काय? पुढे कंदील होता. म्हणली, हे बघ इतक्यात वारा आला आणि ती ज्योत विझली. अहो म्हणले, महाराज ज्योत विझली की आता कोणची? म्हणली, ज्योत विझली ही कोणत्या ज्योतीत दिसलं? कळलं का? ज्योत विझली, दिवा नाही हे कोणत्या दिव्याने दाखवलं? तीच तुझी माझी आत्मज्योत. संपलं. जीवन वेस्ट होत, लक्षात घ्या. म्हणून पिणारे कोणी असतात तर आज माळ घाला, वारकरी व्हा, नाही का? काही काही माणसं म्हणतात आमच्या मनाची माळ आहे. मनाची माळ म्हणणारा नंबर 1 चा लबाड. मनामध्ये मुलं झाली तर चालतील का? आधुनिक नवरा बायको ते म्हणाले, वी डोंट वॉन्ट एनीबडी टू इंटरफिअर इन आवर डेली लाईफ. मूल झाल्यानंतर उगीच इंटरफिअरन्स, मनात मुलगा. बायको त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली होती म्हणून त्याला शिकवायला गेली. मग तिने सांगितलं संध्याकाळी, दोघेही हाय फाय होते म्हणे, व्हेन यू कम फ्रॉम ऑफिस गेट व्हेजिटेबल. त्याने आणली, पिशवी ठेवली, बघितलं मोकळी होती. तर म्हणलं, व्हेजिटेबल काय आणलं? नाही म्हणलं, मी मनात फ्लावर आणलं, मनात कोबी आणली, मनात शेकटीची शेंग आणली. ते म्हणले, मनात जमतं का? मग म्हणली, तुला मनात जर मुलगा जमला तर मला मनात भाजी खायला काय? बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाचे जीवपण भवरोग. अरे कशा करता दिले डोळे, कशा करता दिले? एक सांगू का, ज्याने डोळे दिले त्याला एकदा तरी पाहायला शिका. ज्याने कान दिले त्याला एकदा तरी ऐका. म्हणून तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना प्रार्थना करतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख,
अरे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. अरे डोळ्यानो का रे पांडुरंगाला बघत नाही? अगं बाई वाणी किती सुंदर आहे. या वाणीने जोडलं जातात माणसं, वारीने जोडलं जातात. अवघड आहे काही. रसाळ आहे, रसाळपणाने वापरा, लाखो माणसं जोडली जातील. एक वाटवा शब्द बोला, जवळ आहे ते सुद्धा जवळ असल्यासारखे वावरणार नाहीत, मोडक्यासारखे वावरते नाही का? जवळच्या माणसाने जीव ओतून जर वावरायचा असेल तर शब्द सुद्धा तितकेच मवाळ पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशीच वाणी संतांची आहे. म्हणून महाराज म्हणाले नवल हा प्रकाश. हा प्रकाश सामान्य नाही. का सामान्य नाही? झाकिली ही डोळा पुढे दिसे काय नाही. बट चला प्रॅक्टिकल. सगळ्यांनी डोळे बंद करा. मी दिसतो की नाही? दिसतो की नाही? दिसायलाच पाहिजे. हे ज्ञान, हा ज्ञानाचा प्रकार. डोळे झाकले तरी मी दिसतोय. झाकेली ही डोळा. हे बघा, डोळा झाकला हे कळतंय ना, पण दिसत नाही हेही दिसतंय ना. काय दिसतंय हे का दिसतच आहे, पण दिसत नाही हे सुद्धा दिसतंय. ते चष्म्याचा नंबर काढतात ना, दिसत नाही दिसलं दिसत नाही. मग हे बरं का, हे बरं नाही, पहिल्यापेक्षा हे बरं. काय दिसलंय का? दिसत नाही. दिसत नाही हे सुद्धा दिसतंय. मला तिथली माणसं दिसत आहेत पण चेहरे दिसत नाही. माणसं दिसत आहेत पण डिटेल चेहरा दिसत नाही. म्हणजे दिसत नाही हेही दिसतंय. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हटलं मी आज ठरवलं होतं शेवटी जाता जाता मिळवण्याचं तत्वज्ञान सांगावं. ते कळलं तर महत्वाचं आहे. बाकी ठीक आहे. बाकी कोणी आहे म्हणतील, काही माणसं चमत्काराला आहे म्हणतील, काही माणसं चमत्काराला नाही म्हणतील, पण याला नाही म्हणणार नाही. काय असे कुठे देव आले होते का? ह्या सगळ्या दंत कथा आहेत. बर मन, पण हे तरी झाकिलिया ही डोळा पुढे दिसे. म्हणून एक लक्षात घ्या, जी माणसं ध्यान करतात ना ते डोळे उघडे ठेवून करत नाहीत. आता तो ज्याला बघायला पाहिजे तो समोर येत नाही, हा भाग निराळा. ही शोकांतिका काय? पहिल्या क्षणाला तो डोळ्यासमोर असतो, दुसऱ्या क्षणाला कुठे पळून जातो हा 5 मिनिटांनी सावध येतो. आपण कुठे बसलोय? दुकानात जातो, बाहेर जातो. म्हणला रात्री कुलूप दुसऱ्यांदा हलवून बघितलं नाही, उघडत नाही ना. कारण पेपरमध्ये बातमी आली होती आळीची दुकानं फोडली, पण अमक्या तर पण ते दुसरं झाकेली आहे. दुकानाचं कुलूप दिसतंय, दुकानाचं टाळा दिसतंय. चटकन उठला, बायको म्हणली आज पूजा आटपली नाही. म्हणला माझ्या पुढे ध्यान होतं ते असा गोल आकडा आणि असा. त्याचा देव कोण? दुकानाचं कुलूप. कुलूप बंद झाल्यानंतर दुकान बंद होतं आणि कुलूप
उघडल्यानंतर दुकान उघडतं, तसं मनाचं बुद्धीचं कुलूप बंद केल्यानंतर देव दिसत नाही आणि कुलूप उघडल्यानंतर ईश्वराचा साक्षात्कार होतो. हेच तत्वज्ञानाचं सार. काय म्हटलं मी? म्हणून झाकिली आहे डोळा पुढे दिसे, डोळा झाकला तरी दिसत. म्हणून अजून एक मजेशीर सांगतो तुम्हाला, तर दिसेल दिसेल. अरे आंधळा सुद्धा रस्त्याने मस्त चालतो. मला आठवतं माझी मुंबईला चातुर्मास चालू होता 20 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेला 2 आंधळे माझ्या प्रवचनाला यायचे. आम्ही गिरगावात आणि तो यायचा बोरोलीहून. बोरोलीहून येऊन तो ब्रिज ओलांडून गिरगाव मध्ये यायचं, पुन्हा रस्ते 2 ओंडायचे आणि बरोबर येऊन तो त्या देवळाच्या पायरीवर 2 जण बरोबर बसायचे. आणि प्रवचन सुटलं की जरा माणसं इकडे तिकडे गेली की ते असं असं करत 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 बरोबर माझ्या पायावर हात ठेवायचे आणि डोकं टेकायचे. दिसणारे सुद्धा माझ्या मांडीला पाया पडायचे, नाही तर कोडगा हातात धरायचे. पण ते बरोबर पाया ठेवत होत. मी त्याला म्हटलं कसं काय, तुला कसं दिसत? म्हणला महाराज बरोबर कळतं, देवाने दिलेली दृष्टी आहे ती, डोळे नाहीत पण दृष्टी आहे. आणि दृष्टी आल्याबरोबर त्याला बरोबर माहिती आहे मी राहतो कुठे, कुठे वळलं पाहिजे, कुठे क्रॉसिंग आहे, कुठे काय आहे. कोणाची मदत न करता बस आली की त्याला कळतं, लॉरी आली की त्याला कळतं, आवाज आवून कळतं. हे किती ज्ञान आहे हे बघा. हे ज्ञान जर देतो तोच परमात्मा आहे. म्हणून ज्ञानच देव आहे. सिद्धांत काय आहे? म्हणून संप्रदायाचा पाया काय? ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारीले देवालया, उभारीले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया. संप्रदायाचा पाया कळलं का? माणसं म्हणतात वारकरी संप्रदाय बोलसट. काय आपल्या गळ्यात टाळ घातली की टाल टाल टाल. तेच तर कळत नाही ना. एक मला म्हणाला, बाबा महाराज यू डोंट अंडरस्टँड, यू वेस्ट सो मेनी डेज. 30 दिवस तुम्ही वारीला चालता असं वाटत नाही? वेस्ट ऑफ मॅन आवर. म्हटलं शुक्रवारी संध्याकाळी बसतात आणि सोमवारी सकाळी उठतात पत्ते कुटत बसणारे आणि पीत बसणारे. वेस्ट ऑफ हाऊ मेनी मॅन आवर्स? वेस्ट ऑफ मॅन आवर, वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ मनी आणि वेस्ट ऑफ सगळं दिलेले सुंदर इंद्रिय, नाही का? शेवटी जीवन वेस्ट होतं. माझं म्हणणं कळलं? जीवन वेस्ट होतं, लक्षात घ्या. म्हणून पिणारे पिणारे कोणी असताल तर आज माळ घाला, वारकरी व्हा, नाही का? काही काही माणसं म्हणतात आमच्या मनाची माळ आहे. मनाची माळ म्हणणारा नंबर 1 चा लबाड. मनामध्ये मुलं झाली तर चालतील का? आधुनिक नवरा बायको ते म्हणाले, वी डोंट वॉन्ट एनीबडी टू इंटरफिअर इन आवर डेली लाईफ. मूल झाल्यानंतर उगीच इंटरफिअरन्स. मनात मुलगा होता. बायको त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली होती म्हणून त्याला शिकवायला गेली. मग तिने सांगितलं संध्याकाळी, दोघेही हाय फाय होते म्हणे, व्हेन यू कम फ्रॉम ऑफिस गेट व्हेजिटेबल. त्याने आणली, पिशवी ठेवली, बघितलं मोकळी होती. तर म्हणलं व्हेजिटेबल काय आणलं? नाही म्हणलं, मी मनात फ्लावर आणलं, मनात कोबी आणले, मनात शेकट्याची शेंग आणली. ते म्हणले मनात जमतं का? मग म्हणली तुला मनात जर मुलगा जमला तर मला मनात भाजी खायला काय? असल्या गप्पा माझ्या पुढे सांगायच्या नाहीत. घालायचं असेल तर घाला, नाही तर नका काढू. आमची मनाची माळ नंबर 1 चला बा. कसली मनाची माळ? मनात काहीही चालत नाही. काय मी जर तिथे बसलो असतो, या लोकांनी आणलं एवढा समाज जमलाय,
आले अशोकराव, वा महाराज कीर्तनाला चला, आज मी मनात कीर्तन करतो. अशोकराव, मला तुमचं मनातलं कीर्तन होईल, पण बाहेर प्रत्यक्ष मला जोड्याने आणतील. ते मनात आणणार नाही, कारण आतमध्ये महाराज पासून अजून कसे बाहेर येत. कीर्तन मनात चालत नाही, कीर्तन प्रत्यक्षात लागतं. तसं परमार्थ सुद्धा नुसतं मनात चालत नाही, देवाचं ध्यान मनात चालत नाही, त्याचा सुद्धा सगुण साक्षात्कार व्हावा लागतो, त्याचा सुद्धा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश प्रगट व्हावा लागतो. हा सिद्धांत आहे. म्हणून नवल हा प्रकाश, प्रकाश हा वेगळा, साकिरी ही डोळा पुढे दिसे. संतांनी बघितलं हा कशाचा प्रकाश आहे, ज्ञानाचा गावा आहे. बरं का, विद विद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा आकार. ज्ञान देवे रचिला पाया. आमच्या म्हणाला मी असा अर्थ करतो बरं का, ज्ञान देवे नाही, ज्ञान देव हाच पाया. ज्ञानोपारायच्या ज्ञान नामामध्ये एक फार मजा आहे. नाव ज्ञानदेव, ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी. बरोबर आहे ना, ईश्वरी ज्ञान. आपल्याला प्राप्त व्हायचं ते ईश्वरी ज्ञानच. कळायचं ते कोणतं, सामान्य ज्ञान माहिती आहे, प्राप्त व्हायचं ते ईश्वरी ज्ञान. आणि शेवटी तुम्हाला जे व्हायचंय ते ज्ञान ईश्वरच व्हायचंय. 4 शब्द सर्व ठिकाणी लागू झाले नाही का. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव होतो, अखंड वदनी वदेतो. एक दिवस ज्ञानच देव हे प्रतीतीवर उभं राहणं, हाच ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग, न घेती परळ देह बुद्धी. ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सगळं वर्तन चाललंय. हे निळबारांना कळल्यानंतर म्हणाले, नवल हा प्रकाश अंधारात सुद्धा वाटचाल दाखवतो. माझा एक आवडीचा दृष्टांत नेहमीचा. कीर्तनावून गेल्याबरोबर 4-5 पाहुणे आले होते पिंपळनेरला. त्यांचं माडीवरचं घर होतं. येताना लाईट घालून आले होते. मग या म्हाताऱ्याला तितकी दृष्टी चांगली नव्हती. त्याच्याबरोबर तरुण होता. म्हणला, बाबूराव तुम्ही पुढे जाऊ नका, मी लाईट लावतो. म्हणला, बाबा तुम्हाला तर दिसत नाही. अरे म्हणले, नका दिसे ना. काय तुला माहिती आहे का, मी डोळे बंद करून सुद्धा लाईट लावीन. कळलं. मग ते बाबा हळूच गेले. बरोबर तिथे हात केला, लाईट लागली. हे बघा, लाईट लागल्यावर प्रकाश लागला, पण लाईट कोणत्या प्रकाशात लावली. ज्या प्रकाशामध्ये बटनाकडे हात गेला तो कशाचा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. हे कळलं म्हणजे पुष्कळ झालं. काही ते म्हणतात माझा अनुभव आहे. अरे पण अनुभव तरी कुठून आला, ज्ञानाचे प्रकाश आहे. अंधारामध्ये सुद्धा आपण रात्री तुम्ही लघवीला उठता, सगळा अंधार केलेला असता, इकडे तिकडे बघता, हळूहळू हळू. बायको म्हणली पडाल. अगं पडाल काय, 50 वर्ष घरात राहतोय. माझ्या पायाखालचं घर आहे. माझं बोलणं कळलं. म्हणजे पायाला सुद्धा ज्ञानाचा प्रकाश आहे. इकडे तिकडे झालं तर पाय सांगतो, इकडे नाही इकडे. म्हणजे ज्ञानामध्ये पायामध्येही प्रकाश आहे, डोळ्यामध्येही प्रकाश आहे, वृत्तीतही प्रकाश आहे. म्हणून महाराज म्हणाले, ज्ञानाचे प्रकाश नवल हा प्रकाश, प्रकाशा वेगळा, झाकिलिया ही डोळा पुढे दिसे. नवे हा उजळीला, सवेची मावळला. हा इतर सारखा नाही, उजळला आणि पुन्हा मावळला. काय आता मावळला, उद्या सकाळी उजळला. नवे हा उजळीला, सकाळी झाला सूर्य उदय की संध्याकाळी पुन्हा मावळला. सनराईज अँड सनसेट संपलं. नवे हा उजळीला, सवेची मावळीला. नवे नवे आत्मतेजे केला उदो नित्य, अखंड प्रकाशमान. हा कधी मावळत नाही. हा कधी मावळत नाही का, तर याचा उदय कधी होत नाही. ज्याचा उदय होतो तो मावळतो, ज्याचा उदय कधी होत नाही तो आत्मप्रकाश नित्य आहे. एक गमतीची गोष्ट सांगतो. कीर्तन वाढवणार नाही, कमी करणार नाही, जेवढी वेळेत आहे तेवढं करीन. मी बरोबर 8:30ला इथे आलो व्यासपीठावर, करेक्ट शार्प. तेव्हा त्या वेळेत बसेल तेवढं कीर्तन करेन, थोडंसं इकडे तिकडे, याच्यापेक्षा जास्ती काही नाही. जेवढी माझी कपॅसिटी आहे. आज 77 एवढी कपॅसिटी ही देवाची कृपा आहे बरं का. मग देवाची कृपा आहे म्हणून जास्ती ताणायची नसते.
प्रसाद चांगला मिळाला म्हणून एकदाच घ्यावा, सारखं सारखं हात पुढे करू नये, कारण ते जेवण नाही, तो प्रसाद आहे. तसं जीवन समृद्ध असणं हे सुद्धा देवाचा प्रसाद आहे, त्याची सुद्धा परीक्षा घेऊ नये. एवढंच मला कळतं. रोज कीर्तन करतो, आणखीन काय पाहिजे. इथे जास्ती केले कार्यक्रम, रोज दिवसातून 2 तास कार्यक्रम करतो. इथे सकाळी भजन केलं, 1-1.5 तास भजन केलं, पुन्हा सतत चालूच आहेत कार्यक्रम, नित्याचे कार्यक्रम चालू आहेत. कशा करता सांगितलं, एक थोडीशी गोष्ट सांगतो. एक उपनिषदामध्ये गोष्ट अशी आहे की याज्ञवल्क्याकडे एक साधक गेला, प्रकाशावर सुंदर गोष्ट आहे. साधक गेला आणि याज्ञवल्क्यांना म्हणाला, महाराज जीवन ज्योत कोणची, जीवन ज्योत कोणची. आता दुपारचा गेला होता, आता समोर सूर्य दिसतो होता. म्हणले, हे बघ, ज्या प्रकाशात तू दिसतोय आणि ज्या प्रकाशात मी दिसतोय ती ही जीवन ज्योत. पण पूर्वी कसं होतं, गुरुला प्रश्न विचारायचे नाही, गुरु सांगितलं बरोबर. मग त्यांनी काय केलं, बरोबर घरी गेला, सूर्याला अर्घ्या वेळ दिल्या, संध्याकाळपर्यंत मावळला. मग त्याने विचार केला, सूर्य गेला तरी मी आहे, जीवन ज्योत जर ती असेल तर ती मावळलं की मी मावळायला पाहिजे. नाही मावळलो, पुन्हा गेला. महाराज हो ते जीवन ज्योत गेली की आता कोणती, इतकेच चंद्र होता म्हणले ते. मग त्यांनी काय करावं, प्रश्न विचारायचे नाही. दिवस उजाडला की सूर्याला आग्रह द्यायचे, रात्र झाली की चंद्राला हात जोडायचे. एक दिवस अमावस्या आली, सूर्यही नाही चंद्रही नाही, पुन्हा गेला. अहो म्हणला, महाराज सूर्य नाही चंद्रही नाही, आता काय. पुढे कंदील होता. म्हणली, हे बघते, इतक्यात वारा आला आणि ती ज्योत विझली. अहो म्हणले, महाराज ज्योत विझली की आता कोणची. म्हणली, ज्योत विझली ही कोणत्या ज्योतीत दिसलं, कळलं का. ज्योत विझली, दिवा नाही हे कोणत्या दिव्याने दाखवलं, तीच तुझी माझी आत्मज्योत. संपलं. काय सांगितलं, नवे हा उजळीला, नवे हा मावळीला, आत्मतेजे केला उदोन नित्य. नित्य उदय आहे, ज्ञान आहे म्हणून माणसं जवळ येतात. तुमच्यातल्या ज्ञानाचा प्रकाश संपल्यानंतर माणसं म्हणतील, पूर्वी बरोबर होतं, सध्या काही खरं नाही. काही कुणीशी काही सांगत असतात आणि काही नाही, काही. हे बघा, घरातली माणसं तुमच्यावर प्रेम करतायत तर ते ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणून. ते संपू द्या म्हणजे कळतील, मेंटलला नेऊन टाकतील. म्हणून देवाची कृपा आहे की ज्ञानाचा प्रकाश आहे तुमच्या जवळ, माझ्या जवळ. मेजास मारू नका, आय एम ओरिजिनली इंटेलिजंट. त्याच्याला मेजास मारता होते. पुस्तक वाचून तर सगळे मोठे झाले असते तर केव्हाच झाले असते. पण काही काहीच होतात आणि काही पुस्तक धरलं हेही विसरून जातात. लक्षात घ्या, इतकं काही नाही आहे. ही देवाची एक कृपा आहे, प्रसाद आहे देवाचा. म्हणून या ठिकाणी म्हणाले, धवळाना काळा पिवळाना जांभळा, जीवीची जीवन कळा प्रकाशितो. हा ढवळा नाही, काळा नाही. काही काही माणसांना एक संप्रदाय आहे की डोळ्यामध्ये असं बोटं घालायची आणि प्रकाश बघायचा. हे बघा, असं घातलं की नाही की मग ते जांभळं हिरवं पिवळं दिसतं. मग त्याच्यामध्ये जो प्रकाश जांभळा तो देवाचा. म्हणून निळोबारा असा टोला म्हणताय, ढवळाना काळा पिवळाना जांभळा, अरे जीवीच्या जीवन कळा प्रकाशितो, असा जो ती आत्मसत्ता. रक्तश्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न, चिन्मयांजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाळी द्वैताद्वैत, तेने अंजन गुणे. काय रक्त श्वेत कृष्ण, रक्त म्हणजे लाल रंग, श्वेत म्हणजे पांढरा, ढवळा म्हणजे पांढरा. तशीच वाणी आहे ही त्यांच्या गुरुची आहे. नळपाराय सांगतायत, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली आणि कल्पना निमाली. जोडली मनुष्य देहाय, जोडी जोडली मनुष्य देहाय. महालाभाची समरा, महालाभाची
पात्र होई हात पाय हात पाय जेणे तू सर्व सुखासी पात्र होई रे हात पाय महाराज म्हणाले दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाचे जीव पण भवरोग. अरे कशा करता दिले डोळे, कशा करता दिले? एक सांगू का, ज्याने डोळे दिले त्याला एकदा तरी पाहायला शिका. ज्याने कान दिले त्याला एकदा तरी ऐका. म्हणून तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना प्रार्थना करतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबा